सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन। मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज कलकी दत्तात्रय मंदिर शिरूर गोंडदी पाचवाडी येथून दिनांक 8/8/1960 पासून प्रचार करीत आहे. आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका, सर्वात सांगत जा. दररोज संध्याकाळी 8 ते 5 8:15 पर्यंत किंवा जास्त वेळ असते. अवश्य लाभ घेणे. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्व विश्वाचा नियंत्रण करतो जो परमात्मा आहे, एकम सत्स्वच्छ भगवंत, त्याला स्मरण करून आता आपण प्रवचन चालू करतो. आपलं आजचं प्रवचन 84 आहे. भगवान कलियुगाचा पूर्ण अवतार महासत्ता बनणार. स्वर्गीय आकाशवाणी आणि सोमरसाचा चमत्कार असा या विषयाचा आपला विषय आहे. तर त्या दृष्टीने आता आपण या ठिकाणी पुढच्या पाहून आपलं पुढचा तत्वज्ञान सुरू करू. ओम श्री स ओम सहस शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात सभूर्तदशांगुलम. पुढे काय? अमती त्रिसोमरोचना रोहन भ्रातसे दिवम निशनम सूर्यन चोदयाहम. हे सोमा परमेश्वरा, पृथ्वी अंतरिक्ष या 3 लोकांच्या वर परिपूर्ण राहून परिपूर्ण जपण तू लोकाला प्रकाशमान करतोस. त्याचप्रमाणे परिपूर्ण तुझे इच्छेने परिपूर्ण तू सरळय व स्फूर्तीवर प्रेरणा देतोस. आता या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सोमरस पेल्यानंतर मनुष्य पृथ्वी अंतरिक्ष आणि दूर म्हणजे स्वर्गलोक याच्याही पलीकडे जाऊ शकतो. बाकीच्या कशानेही पलीकडे जाऊ शकत नाही. मूळ परमेश्वराला भेटतो. तर आजचा विषय असा आहे की देव आहे का नाही जगात बुवा, त्याचं खरं अस्तित्व काय आहे. आपण उगाच ओम सहस शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात मूर्त्या दशांगुलम हा परमेश्वर कोणाला भेटलाय का, त्याचं खरं स्वरूप काय आहे हे जाणण्याकरता मी बरेच विचार करीत होतो. पण पाठ म्हणजे रात्री जवळजवळ किती वाजता गणपती आले सांगता येत नाही. गणपती आले, गणपती महाराज म्हणले आज आपण सहस शीर्षा पुरुषा जो परमेश्वर आहे त्याच्या भेटीला जाणार आहोत. त्यावेळी ब्रह्मदेव, विष्णू, शंकर भगवान, इंद्र, सूर्यनारायण, दत्तात्रय आणि विराट स्वरूप देव आले. 7 जण. आदिशक्ती पण आली. 33 कोटी देव आले. सर्व ग्रह आले. तर त्यांनी सांगितलं की आता आपल्याला मूळ परमेश्वराकडे जायचं आहे. म्हटलं मला काय येता येणार नाही. देव लोक तुम्ही जावा, माझं शरीर असं. मग मी ध्यानस्थ बसा म्हणे. ध्यानस्थ बसल्यानंतर एक भलं मोठं पुष्पक विमान आलं आणि त्या पुष्पक विमानामध्ये आम्ही सगळेजण बसलो. सगळे देवदेवता आणि विमान पृथ्वी सोडून अंतरिक्षात गेलो. अनंत कोटी ब्रह्मांड ओलांडली. मग पुढं दूरलोक म्हणजे स्वर्गलोक लागला. स्वर्गलोक ओलांडून अनंत कोटी मैल दूर गेल्यानंतर खूप अंधार लागला. अंधार लागल्यावर त्या ठिकाणी सुदर्शन चक्र प्रकाशमान झालं आणि मग पुढचा रस्ता सुरू झाला. पुढे गेल्यानंतर देह स्वयंप्रकाशित असं परमधाम लागलं आणि त्या परमधामामध्ये दिव्य महाल, दिव्य आश्रय, दिव्य सहस्र असे दिव्य सगळे सोन्या चांदीची रत्नांचीच सगळे महाल होते. आणि त्या ठिकाणी भगवान परमात्मा उभे होते. आम्ही गेल्याबरोबर पाठीमागे शेष नारायण आणि चौकडून त्या एरियामध्ये अग्नी जळत होता. अग्नी पेटला होता, कडं होतं. कारण त्या अग्नीमध्ये आतमध्ये कोणीच येणार नाही अशी अवस्था. तिथे गेलो आम्ही. ओम सहस शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात
समृत्या दशांगुलम नमो नमः असं म्हटल्यानंतर मग ते अग्नीवरून आम्हाला परत त्यांच्या महालापर्यंत आश्रम त्यांच्या मंदिरापर्यंत जाऊन पोहोचता आलं. तिथे गेल्यानंतर आम्ही नमस्कार केला सगळ्या देवांनी. बसलो. बसा म्हणे खाली सगळे. पण तुम्ही चोपडा बसता म्हणे, तुमच्याकरता इथं सोय करून ठेवली पलीकडे, तिथं बसा. तिथे ते चोपडा फार सुंदर सोन्याचा रत्नजरीत केलेला, त्याच्यावर मला त्यांनी बसवलं. तुम्ही तपश्चर्या केली आणि तुम्ही जे प्रवचन देताय ते फार चांगलं आणि समाजाला धर्माचं खरं स्वरूप सांगताय. आम्ही तुम्हाला का बोलवलं तर सगळ्या पृथ्वीवर आता चालले देव नाही, धर्म नाही, भगवान नाही. याचं कारण असं आहे की ज्या योगी तपस्वी जे आहेत हे सगळे भ्रष्ट झालेले आहेत. हे भूतियान मार्गात पितृयान मार्गात रमलेले आहेत. देवयान मार्गामध्ये क्वचित कोणतरी आहेत, पण त्यांची हिंमत माझ्यापर्यंत येण्याची होत नाही, म्हणून तुम्हाला मुद्दाम बोलवलेला आहे. आणि या ठिकाणी आम्ही बराच वेळ बसलो. तेव्हा त्या भगवंताचं जे स्वरूप आहे श्रीशा पुरुषा, तर ते आपण ज्याप्रमाणे आपल्याकडे भलं मोठे एक सीताफळ आहे आणि त्या सीताफळाला ज्याप्रमाणे सगळ्या ठिकाणी तोंड आहेत, त्याप्रमाणे त्या भगवंताला घशापर्यंत 10 दिशाला तोंडच तोंड आणि भली मोठे तोंड, व्यवस्थित डोळ्यात आणि तोंड, डोळे, कपाळ असे अनंत 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 शिरं आहेत, अनंत डोळे आहेत, अनंत कान आहेत. आणि मग त्याच्या कंठाच्या खाली अनंत हात आणि त्याच्या खाली मग अनंत पाय. अशा दृष्टीने भगवान परमात्मा उभाला. परमेश्वर आम्ही नमस्कार केला, जय जयकार केला. मी काय चोपडा बसलो, बराच बसलो, उभं राहिलो. पण भगवंत म्हणजे तुला बसावं लागेल, तुम्ही चांग तपश्चर्या केले. त्यामुळं त्यांनी मला त्या रत्नजळी आसनावर चोपडा बसवलं. नंतर सांगायला सुरुवात झाली. म्हणजे पृथ्वीतलावरती काय चाललंय? म्हटलं काय लोक तपास करतात. तेव्हा देवाने तक्रारी सांगितल्या गणपतीने की बा देव भगवंत नाही, देव नाही, लोक नास्तिक होत चाललेले आहेत आणि वाकडे तिकडे संप्रदाय निर्माण झालेले आहेत. मग भगवंत म्हणाले हे संप्रदाय म्हणजे खोटे आहेत आणि हे संप्रदायाला मी दिसत नाही, म्हणून देव नाही म्हणतात. घुबड जसं त्याला दिवस दिसत नाही, तसे हे सगळे घुबडासारखे आहेत. त्यांना ज्ञान कमी आहे, त्या अर्धवट ज्ञानी आहेत. तिकडे लक्ष देऊ नका, आपलं कार्य चालू ठेवा. भगवंताचे जे शिरकमळ आहे, डोकं आहे ते भलं मोठं, खूप प्रकाशमान, डोळे इतके प्रकाशमान, अनंत कोटी सूर्यासारखे त्यांच्या डोळ्यातून प्रकाश आमच्यावर पडला. आम्ही धन्य झालो, नमस्कार केला. मग सगळ्या देवांना त्यांनी बसवलं. म्हणे मग देव म्हणले महाराज तुमच्याकरता आम्ही सोमरसाचा प्रकाश आणला आहे, ह्या असला आपल्या अमृतमन कलकत्ता मंदिरातून. तिथूनच हे सगळे देऊन गणपती निघालेले आहेत, तिथूनच आम्ही तो आलेलो आहोत. अमृतमन कलकत्ता मंदिरातून गणपती, ब्रह्मदेव, विष्णू, शिव, शंकर, इंद्र, सूर्य, दत्त, विराट ह्याच आश्रमातून आम्ही इथं आलेलो आहोत. सगळ्या देवदेवता 33 कोटी देव आदिमाया शक्ती सगळे आलो. तेव्हा आम्ही सगळे शांत बसलो, उभं राहिलो, बसवलं. त्यांनी सांगितलं बा की मी सगुण आहे का, मूर्तिरूप आहे का, वायुरूप आहे, मला आता बसून बघा, तुमची खात्री पटन. मग ते म्हणले, मला म्हणले हात लावून बघा. त्यांचे हात पाहिले तर ते हात म्हणजे वज्र कवचमय, भयंकर वज्र कवचमय, कठीण. आणि नाडी ठोके त्यांचे एका मिनिटाला 0 ते 60 पडत होते. हृदयाचे ठोके तेवढेच पडत होते. तेव्हा त्यांनी सांगितलं की हे सगळं माझ्यापासून निर्माण झालं, मी अविनाश आहे, मला जन्म नाही, मरण नाही, मी ब्रह्म. आणि ब्रह्मावरती शरीर कवच धारण केलेलं आहे. ज्याप्रमाणे शेंगदाण्याचे टरफळ तयार होतं ना, आतमध्ये शेंगदाणा असतो, त्याप्रमाणे मी जसा तसा आणि वरचे कवच आहे. आणि त्यामुळं माझं हे अस्तित्व आहे. मी सगुण निर्गुण स्वरूपात या ठिकाणी आहे. अविनाश आहे, माझा कधी नाश होत नाही, जन्मत नाही. आणि मला भेटण्याकरता अजूनपर्यंत जगातून
कोणी सुद्धा आलेलं नाही, तुम्हीच प्रथम आलेला आहात. कारण का तर ज्यांनी मला कधी पाहिलंच नाही, का ज्या धर्मांना का धर्मांध लोकांना मी दिसलो नाही, त्यांनी आपल्या मनाने कल्पना करून धर्मपंथ स्थापन केलेले आहे. आणि जो वेदांत धर्म आहे तो माझ्यापासून निर्माण झालेला आहे. हिंदू धर्म, सनातन धर्म निर्माण झालेला आहे. तेव्हा त्या ठिकाणी भगवंतांनी सांगितलं, माझी नाडी बघा, मी सगुण आहे का निर्गुण. मग मी त्यांची नाडी तपासली, ती 0 ते 60 एका मिनिटात ठोके पडत होती. मग आम्ही म्हणलो, महाराज तुम्ही सगुण आहात, निर्गुण पण आहात, सगुण पण आहात. नारळासारखी तुमची अवस्था, वरून करुंटी आत पोकळ ब्रह्म आहे अशी तुमची अवस्था आहे. मग त्यांनी सांगितलं, या अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये माझ्यापासून अनंत कोटी गणपती, अनंत कोटी ब्रह्मदेव, अनंत कोटी विष्णू, अनंत कोटी शिव, अनंत कोटी इंद्र, सूर्य, अनंत कोटी दत्त आणि अनंत कोटी विराट या जगामध्ये पसरलेले आहेत. आणि हा सगळा अवाढव्य कारभार चालतो. ज्याप्रमाणे पिंपळाला पानं येतात, राहतात, फिरतात, पुन्हा गळून पडतात, पिंपळ शून्य राहतो, त्याप्रमाणे सगळं जग संपल्यानंतर मी जसा तसा राहतो. मग मी पुन्हा जागृत झालो, मी पुन्हा स्थिर झालो, मला इच्छा झाली की मग पुन्हा जर पिंपळा पाला फुटतो, तशी अनंत कोटी गणपती, अनंत कोटी ब्रह्मदेव, अनंत कोटी विष्णू, अनंत कोटी शंकर, अनंत कोटी इंद्र, सूर्य, अनंत कोटी दत्त, अनंत कोटी विराट, असे 7 प्रकारचे जीव देव प्रकट करतो. आणि ते सगळ्या 7 प्रकारचे देव सगळ्या जगाचा कारभार चालतात. ह्या देवांची शरीर ऋषी देवता छंद आणि स्वर या स्वरूपाचे आहेत. त्या आणि ज्यांची शरीर अशा स्वरूपाची आहेत, वेदांताचार्यांची ऋषी देवता छंद आणि स्वरूप, त्यांना माझं स्वप्नात कधी कधी दर्शन होत, पण माझ्यापर्यंत इथं कोणी आलेलं नाही. कारण पृथ्वीपासून हे अंतर अनंत कोटी किलोमीटर, अनंत कोटी प्रकाश वर्ष दूर आहे. मैल नाही, प्रकाश वर्ष. इथूनच ध्रुव तारा 433 प्रकाश वर्ष अंतरावर आहे. त्याच्यापासून अनंत कोटी प्रकाश अंतरावरती भगवान परमात्मा ब्रह्म परमधाम येथे राहतात. तिथं दारामध्ये पारेकरी, विणेकरी, पूजा करणारे, निरनिराळ्या प्रकारचे पशु पक्षी, निरनिराळ्या प्रकारचे झाडं, सगळे तिथं माणसाने बोलतात, संस्कृतमध्ये बोलतात, गाणी गातात. पक्षी माणसारखे बोलतात. सगळे अमृताचे कुंड आहेत. आणि सगळी जी भूमी आहे ती हिऱ्याची, सोन्याची अशी बनलेली आहे. तिथं माती अजिबात नाही. आणि त्या ठिकाणी हा परमात्मा राहतो. त्याने सांगितलं, बघा आमची नाडी तपासून बघा. पाहिलं, 0 ते 60 पडती. ठीक आहे, मी सगुण आहे का निर्गुण देव म्हणले तुम्ही सगुण आहात महाराज, निर्गुणपणे सगुण पण आहात. मग तुम्ही जगाला आमचा निरोप सांगा. जे महातपस्वी आहेत, माझा आहार त्यांनी सांगितलं, स्वतः मी निराहारी राहतो अनंत कोटी वर्ष. मग काही दिवसांनी स्वामृत पिऊन राहतो. आणि मग काही वर्षांनी मी देव म्हणलं, मी सोमरस होमात सोडल्यानंतर जो प्रकाश तयार होतो तो माझ्यापर्यंत येऊन पोचतो. 1945 साली आपण जो यज्ञ सुरू केला आहे, सोमरस त्याच्यात दिला आहे, तो आताशी मला पोचला आहे. मग तुम्हाला किती अंतर आहे बघा. म्हणजे त्यामुळं मला आठवण झाली तुमची की सोमरस तुम्ही मला देत आहे, प्रकाशमय. त्यामुळं मला उत्साह तेज आलं. हिंदू आपला धर्म जागृत आहे असं वाटलं. त्यामुळं तुम्हाला सांगितलेलं आहे, जे सच्चे पंडित आहेत, जे ज्ञानी पंडित आहेत, जे शास्त्री आहेत, जे सगळे शास्त्री, काही शास्त्री भूतियान लोक बुद्धिव आहेत, ते भूतियान मार्गाचे आहेत. खाणारे पिणारे ते माझ्याकडे कधीच येणार नाहीत. जे वरण भात आमटे भात खाणारे शास्त्री पंडित किंवा जे काही देवदेवता आहेत,
ते पण माझ्याकडे कधीच येणार नाही देव म्हणले. कारण ते सगळे जड शरीराचे आहेत. पण जे फळं खाऊन सोमरस पिऊन राहणारे आहेत तेच फक्त त्यांचे आत्मे परमात्मे माझ्यापर्यंत येऊन जातील राहतील. बाकीच्यांना इथे येण्याचा अधिकार नाही. तर आपला जो धर्म आहे सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म जो आहे याची माहिती मी तुम्हाला आता थोडक्यात सांगितली. सगळं सांगू शकत नाही. कारण पृथ्वी अंतरिक्ष म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांड, हे ब्रह्मांड एका क्षणामध्ये अनंत कोटी प्रकट होतात. एका क्षणामध्ये अनंत कोटी ब्रह्मांड नाश पावतात. एका ब्रह्मांडाचं अनंत कोटी वर्ष आयुष्य आहे. आणि हे जे ब्रह्मांड आहे जी ब्रह्मांड नाश पावतात तिथले सगळे जीव ह्या दासी किंवा इथले सेवक आणून त्या उभे करून ठेवतात. आणि पुन्हा ज्या ज्या ठिकाणी नवीन ब्रह्मांड तयार होतात त्या ब्रह्मांडामध्ये ब्रह्मा विष्णू महेशांना पाठवून आणि सगळे जीव पाठवून त्यातला कारभार चालू होतो. हे अखंड कार्य चालू आहे अनंत कोटी वर्ष. आणि हे कार्य जे चालू आहे कोणालाही सांगता आलं नाही. आरंभमध्ये शेवट आमचं सांगता येत नाही. मी परमात्मा परमेश्वर या ठिकाणी अविनाश आहे. श्रीवत्सवक्षा भगवंत, श्रीवत्सवक्षा भगवंत सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपाद स भूमिम विश्वतोवृत्या दशांगुलम असं परमेश्वराने आपला परिचय आम्हाला दिला. पुरुष सुप्त वाचिता व्याधामधलं म्हणजे तुम्हाला माझं पूर्ण ज्ञान होईल. आणि हे सगळे जे ज्ञान आहेत एका ब्रह्मांडाचे आहे. अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. 4 मुखी 8 मुखी 1000 मुखी अनंतमुखी ब्रह्म आहेत, ब्रह्मदेव आहेत. काही ब्रह्म आपल्या तुम्ही राहता तिथं माणसाचं आयुष्य 100 वर्षाचं, काही ब्रह्मदेवाचं इथं 400 वर्षाचं, काही ब्रह्मदेवाचं इथं अनंत 10,000 वर्षाचं, काही लाख वर्षाचं, काही कोटी वर्षाचं, काही ब्रह्मदेवाच्या जीव लोकांमध्ये अनंत कोटी वर्ष असून काही ब्रह्मदेव जे ब्रह्मांड ते चिरंजीव आहेत. तिथे गेलेले जे जीव आहेत फळ खाऊन दूध पिऊन सोमरस पिऊन गेलेले ते अमर तिथं राहतात अनंत चिरंजीव अवस्थेत. त्यांना जन्म मरण नाही. असा हा अनंत कोटी विस्तार आहे. आणि या विस्तारा याचा मी स्वतः ईश्वर परमात्मा आहे. पृथ्वीवर तुम्ही कोण म्हणतो भगवंत हो. अरे वरण भात खाणार तू भगवंत होऊ शकत नाही. तू तपश्चर्या करायला पाहिजे. तुझा भगवंत म्हणायचा हाट जीवनमय भगवान बनताय. भगवान नाही बन सकता. कारण तुम्ही वरण भात खाताय आमटे खाताय तुम्हाला फळाहार सोमरस जर तुम्ही पेत असतान तर तुम्ही भगवंत स्वरूप आहात हे सिद्ध होत. भगवान परमात्मा म्हणाले जे वेदामध्ये सांगितलेलं आहे ते वेद माझ्यापासून निर्माण झाले. ब्रह्मदेवाकडे आले, ब्रह्मदेव ऋषीकडे गेले, ऋषीकडून मानवाकडे आणि सगळे आता ते जसे तसे आहेत. फरक काही नाही. वेद हे अमर आहेत, नष्ट होत नाहीत. म्हणजे कसे पिंपळाचे पानं गळून पडली की पुन्हा त्या पिंपळा नवीन पानं तशी येतात. तसे तुम्ही वेदाचे वाक्य वाचली की पुन्हा पिंपळा पानं आली की तसंच पुन्हा ते ज्ञान तयार होतं. तसं हे सगळे वेद तुम्ही संपवले ग्रंथ तरी माझ्या इच्छा श्वासामधून पुन्हा पिंपळाला नवी पानं येतात. तसे सगळे जसे जुन्या वेद आहे पारंपरिक ते जसे तसे अनंत कोटी वर्षे समाजामध्ये साधू संत ऋषी मुनी यांना प्राप्त होतात. त्याप्रमाणे जग कार्य चालतं. आणि मी राहतो कुठं पृथ्वी लोक याच्या पलीकडे म्हणजे अंतराळ लोक अनंत कोटी ब्रह्मांड सांगितले. त्याच्या पलीकडं दुर्लोक म्हणजे स्वर्ग लोक अनंत देवदेवता राहतात. अनंत वैकुंठ अनंत कैलास अनंत पर्या द्युलोक म्हणतात. अनंत गणेश लोक अनंत ब्रह्मलोक अनंत विष्णुलोक अनंत शिवलोक अनंत इंद्रलोक अनंत सूर्यलोक अनंत दत्तलोक अनंत आदिशक्ती लोक अनंत विराट लोक अशा दृष्टीने अनंत कोटी सगळं आहे. त्याचा अंत लागत नाही. आणि याच्या जे पक्के अभ्यासक आहेत तेच फक्त आपल्याकडे इथं मला भेटायला येतात. त्यामुळे त्यांना माझा परिचय होतो आणि ते धर्माचा खरा प्रचार करतात.
सत्य बोलतात म्हणून तुम्हाला मी सांगतो की भगवंताचं जे सहस्र शीर्ष आहे, कमळ आहे, ज्याप्रमाणे सीताफळाला अनेक तोंड आहेत, शेंडीपासून तर घशापर्यंत, तशी या देवांना अनंत शिरा आहेत, अनंत डोळे आहेत, अनंत कान आहेत, अनंत नाक आहेत, अनंत मुख आहेत. अशा दृष्टीने हा परमात्मा आहे. आणि मग त्याच्या कंठाच्या खाली अनंत हात आहेत, अनंत शिरा पाद आहेत. असा हा भगवंत परमात्मा स्वर्गाच्या पलीकडे राहतो. आणि इथं जाण्याकरता फक्त एकच वस्तू आहे. आता याच्यात सांगितली, काय सांगितली वाचून पाहू. अतित्रे सोमरोचना रोहन भाजसे दिवम इष्णन सूर्यन चोदय. हे सोमा परमात्मा, तू पृथ्वी व अंतरिक्ष या 3 लोकांच्या वर राहून, सत्य आता हे 3 लोक आहेत, पृथ्वी लोक, अंतरिक्ष आणि दूरलोक, स्वर्ग लोक, यांच्याही पलीकडे जो आहे तो परमात्मा राहतो. आणि त्याला भेटायचा असेल तर तुमचा हार सोमरस पाहिजे. सोमरसाचा आहार घेतल्याशिवाय, सोमरस खाल्ल्याशिवाय तुम्हाला तिथपर्यंत जाता येणार नाही. कमीत कमी 48 वर्ष सोमरस प्यायला पाहिजे, तेव्हा तुम्हाला माझी भेट होईल असं परमात्म्याने सांगितलं. 1-2 दिवसांनी होणार नाही, कारण तुमचं शरीर हलकं वायुरूप असं बनन आणि मग तुम्ही मला भेटा येता आणि मी तुम्हाला कृपा करणार आहे. माझे अंशावतार किंवा पूर्ण अवतार राम, कृष्ण, दत्त पृथ्वीवर झालेले आहेत, होत आहेत. त्यांचं स्मरण करा, त्यांना भेटा, म्हणजे तुम्हाला माझं सत्य स्वरूप कळन. असा मूळ जो परमेश्वर आहे त्याने सांगितलं. आणि काय सांगितलं की हे सोम आहे परमेश्वरा वच्छ भगवंता, दू पृथ्वी व अंतरिक्ष 3 लोकांच्या पलीकडे तू राहत आहेस. आणि 3 लोकांच्या पलीकडे म्हणजे भू भुवा स्वाहा महाजना तपाम सत्यम, ही सगळे देव लोक आहेत. यांच्या पलीकडे अनंत कोटी अंतरावरती प्रकाश वर्षांत, अनंत कोटी प्रकाश वर्षांतरावर भगवान परमात्मा राहतो. आणि तिथं फक्त कोणत्या अवस्थेकडे सांगता येत नाही, योग मार्गाने की शरीराने हे सांगता येत नाही. पण तिथं जाऊन आलेलो आहे. हे तुम्हाला आता निरोप द्यायला त्यांनी सांगितलं आहे की देव जिवंत आहे. आणि त्याच्यावर भेटण्यासाठी तुम्ही सोमरस प्या आणि देवाला भेटायला या. त्याने तुम्हाला बोलवले भेटायला. पण 48 वर्ष जावं तुम्ही सोमरस पिता. नाही जमलं तर दररोज एक फळ खा. सोमरस म्हणजे नेमकं काय? फळांचा रस, उसाचा रस, नारळाचं पाणी, आमरस, शब्दाची खीर, असे अनेक फळांचे सोमरस आहेत. पण त्यात 1 नंबरचा सोमरस म्हणजे उसाचा रस आहे, आणि आंब्याचा रस आहे, नारळाचं पाणी रस आहे. म्हणजे सगळे त्या ठिकाणी तुम्ही सोमरस प्या, मला भेटायला या. तसं कोणाला वर येता येणार नाही. आणि पुढं सौखून जो प्रकाश आहे, अग्नी पेटलेला आहे, त्याच्यात राक्षस वगैरे सगळे जळून भस्म होतात. माझ्यापर्यंत कुठलेही जीव येऊ शकत नाही. का? हे पितृयान मार्गातले जीव आहेत, त्यांना प्रवेश नाही. भूतयान मार्गातल्या देवांना प्रवेश नाही. फक्त देवयान मार्गातले जे आहेत, फळं खाऊन राहणारे कायम तपशी वगैरे, त्यांना माझ्या परमधामात प्रवेश असे भगवंताने निरोप दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर पाठे आम्ही खाली उतरून आलो. जेव आपल्या आसनावर गेले, मी आपल्या आसनावर येऊन बसलो. म्हणलं महाराज, गणपती महाराज म्हणलं आपण कसे काय गेलो, कसे आलो? गणपती महाराज म्हणले अजिबात बोलायचं नाही, शांत बसायचं, जेवढा अनुभव आला तेवढं समाजाला सांगायचं, बस. आज अंगारकी आहे. तेव्हा गणपती महाराज म्हणले, मी या पृथ्वीवरती समाजाचं कल्याण करण्याकरता 8 कोटी अवतार घेतले. मुद्गल पुराणात त्याचं वर्णन आहे. जास्त माहिती पाहिजे वाचा. 8 कोटी गणपती महाराजांनी आतापर्यंत अवतार घेतले. फक्त अष्टविनायक आपल्याला माहिती आहेत. ते 8 कोटी गणपतीचे अवतार कुठून घेतले? तर अमृत मंथनेश्वर कल्कदत्त मंदिर शिरूर पाशेवाडी येथे एका शेळीवर 7 देव आहेत.
आणि मग गणपतीने इथून सगळे अवतार घेतले. नंतर भगवान शंकराने प्रकट होऊन इथून सगळे अवतार घेतले. मग देवीने प्रकट होऊन इथून सगळे अवतार घेतले. मग याच्यानंतर देवी सूर्यनारायण अनंत अवतार घेतले. मग विष्णूने अनंत अवतार घेतले. आणि विराट स्वरूप अशा दृष्टीने सगळे अवतार तयार झालेले आहेत. तर सांगायचा मुद्दा असा आहे की या ठिकाणी हे सगळे अवतार झालेले आहेत. हे महत्त्व आहे. बडबड करू नका, गप्प बसा. महत्त्वाचा अवतार सांगतो. महत्त्वाचा म्हणजे तुम्हाला फायदा होणार म्हणून सांगितलंय. जे हे ऐकतील त्यांच्या घरदाराचं कल्याण होणार आहे. जे ऐकणार नाही त्यांच्या घरामध्ये भूतांचा खेळ सुरू होणार. याचं कारण सांगतो. गणपती महाराजांना जे देवाने सांगितलं स्वर्गात, त्यांनी काय सांगितलं की आता इथून पुढं लोक खिचडी खा, काहीतरी खाऊन उपवास धरतात. त्यामुळं त्यांना पितृयन मार्गात देव प्रसन्न होतात. आणि सोमरस जे पितीन ते देवलोक होते. मग त्यांना स्वर्गात प्रवेश मिळेल. आणि हे जे वाकडे तिकडे आमंगळ खाणारे ह्या माणसाला भूत राक्षस चेडे अशा दृष्टीने यांना कायम जन्म मिळून प्रत्येकाच्या घराला खाऊन टाकतील. इथून पुढं अनेक लोकांची घरं उद्ध्वस्त होणार आहेत, राहणार नाही. का? देवाने स्वतःवरून सांगितलं. ते सांगतो की तुमची घरं जी आहेत, जर तुम्ही फळं खाऊन देवाची साधना केली तर तुमच्या घरामध्ये चेडे भूतियार मारलेले चेडे गोटे भानावती करण्याची येणार नाही. पितर जे आहेत तुम्हाला छळणारे ते तुम्हाला तुमच्याकडे येणार नाहीत. फक्त देवच तुमच्या घरात काय वास्तव्य करून राहून तुमचं कल्याण होईल असं भगवंतांनी निरोप दिला. कारण आता पण आपलं जे प्रवचन आहे हे 84 प्रवचन आहे. म्हणजे 84 लक्ष येऊनतून बाहेर कसं पडायचं हे 84 प्रवचनाला हे भगवंताने आपल्याला दिलेलं ज्ञान किंवा साक्षात्कार तुम्हाला सांगितलेला आहे. ही स्वप्नातली गोष्ट नाही, प्रत्यक्ष गोष्ट आहे. ज्याला खात्री पटवून घ्यायची असेल, पंडित शास्त्री महापंडित महातपस्वी महायोगी महाऋषी त्यांनी आपला आम्ही बोलतो याच्यावर विश्वास ठेवा अथवा नका ठेवू, पण प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही स्वतः जाऊन भगवंताला भेटून या. तुमची हिंमत झाल्यानंतर तुम्ही त्यांना भेटू शकता असा कळकळीचा आग्रह भगवंतांनी सांगितलाय. जे फळं खाऊन दूध पण उपवास धरतील 12 वर्ष 24 वर्ष 36 वर्ष 48 वर्ष कमीत कमी दरवर्षी 7 दिवस 10 दिवस धरतील, त्यांना सुद्धा मी माझ्या परमधामात घेईन. कारण ते भूतियान मार्गात नाही, पितृयान मार्गात नाही, ते फक्त देवयान मार्गात आलेले आहेत. म्हणून जिवंतपणेच ते देव स्वरूप होऊन त्यांना वर प्रवेश मिळणं, इतरांना वर प्रवेश नाही. एवढं त्यांनी आता कळकळीचा निरोप दिलेला आहे. तो आपण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्या पुढचं काय आहे ते बघू. अभे विप्रारुषत मूर्धन यज्ञेश कारवा ददना चक्षसे प्रियम. सोमाविषयी प्रेम असणारे, यज्ञ संपन्न करणारे, परिपूर्ण करणारे, ज्ञानी याचक पूर्ण असणारे, यज्ञाच्या प्रमुख स्थानी असून यज्ञ करतात. आता या ठिकाणी यज्ञाशिवाय बात नाही. या ठिकाणी तुम्ही भजन कीर्तन करताय त्यामुळं काय दोष नाही. गायत्री मंत्र म्हणताय, वेद म्हणताय ती गोष्ट आहे. परंतु जे यज्ञ करतात, यज्ञाजवळ राहतात त्या लोकांना काय सोमाविषयी प्रेम असणारे, परमेश्वराविषयी प्रेम असणारे, सोमरसाबरोबर आपुलकी असणारे हे जे साधक आहेत त्यांनाच फक्त परमेश्वराला भेटता येतं. बाकीचं कोणाला भेटता येत नाही. कोर्टामध्ये उभं राहायचं म्हणजे एलबी व्हावं लागतं. तो कोर्टासमोर वकील बोलू शकतो. तशा प्रकारचं आपल्याला स्वरूपता संहिता सारूप्य सावित्रा त्या 4 मुक्ती मिळाल्या पाहिजेत. ईश्वर प्राप्ती पूर्ण झाली पाहिजे. शिवाय आपल्याला सोमरसाचं कवच मिळालं पाहिजे.
त्याच्यात असं शास्त्र आहे की आपण शेंग भूमी पाहतो. आधी शेंगाचं टरफल तयार होतं, म्हणजे कवच तयार ऋषी छंद आणि स्वराचं. त्याच्यामध्ये मगज येऊन शेंगदाणा तयार होत, म्हणजे देव स्वरूप तयार झालं. आणि त्याच्यामध्ये एक बारीक कोंब येतो, म्हणजे ईश्वर प्राप्त झाली. अशी अवस्था जेव्हा प्रत्येक जीवाची होईल, प्रत्येक साधू संतांची होईल, त्यावेळेस त्या साधू संतांचा जो जीवात्मा परमात्मा आहे त्याच्यावर एक छंद आणि स्वरांचं कवच तयार झालं पाहिजे. त्याच्यानंतर जे पूर्ण ब्रह्म आहे त्या स्वरूपामध्ये त्याचं शरीर बनलं पाहिजे सोमरसाने. आणि ते तयार झाल्यानंतर त्याचे वासुदेव सत्वम स्थिती हा परमात्मा निर्माण झालेला पाहिजे. आणि अशी जेव्हा अवस्था त्याची होईल ज्या साधकाची, त्याला आम्ही आमच्या परमधामाला चिरंजीव अवस्थेत कायम घेणार आहोत, असं भगवंतांनी सांगितलं. निरोप त्या ग्रंथात पण तसंच निघालेलं आहे. त्याची आपण साधना केली पाहिजे, त्यामुळं आपलं कल्याण होणार आहे. यज्ञ संपन्न करणारे, आता यज्ञ करणारे, वरण भात सोडणारे, दळ तांदूळ सोडणारे, हविष्यान्न सोडणारे, हा जो यज्ञ हा पितर यज्ञ आहे, देवयज्ञ नाही. देवयज्ञ करता सोमरस यज्ञ सोडल्यानंतर तो देवयज्ञ होतो. आणि तो यज्ञ जर संपन्न करता आला आपल्याला, तर आपण हवन सोडतो ते भगवंत जो मुख्य परमात्मा आहे, पश्चिमक्षा भगवंत सहस्रशीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात समृत्या दशांगुलम, ह्या भगवंताला आपण जाऊन भेटू शकतो, पाहू शकतो, बोलू शकतो. त्यांच्याकडून आपण प्रश्न उत्तरे घेऊ शकतो आणि समाजात प्रचार करू शकतो. गप्पा मारू शकत नाही. सत्य आहे ते सत्य आहे. कारण वेदामध्ये जे पुरुष सूक्त सांगितलेलं आहे, नारायण ऋषी अनुष्ठूप छंद गांधर स्वरा, नारायण ऋषी पुरुष देवता अनुष्ठूप छंद गांधर स्वरा, ओम सहस्रशीर्षा पुरुषा सहस्रपाद दशांगुलम. ऋग्वेदामध्ये 16 ऋचा आहेत, तर यजुर्वेदामध्ये 22 ऋचा आहेत. या दोन्ही ठिकाणचा आपण अभ्यास केला पाहिजे. आणि यज्ञ देवसन धर्माने पासून ते हे नागमन साध्य संती देवा, जे यज्ञ करणारे आहेत, आधी त्यांनी सरशेवटला सांगितलेलं आहे की जे यज्ञ करणारे आहेत, यज्ञ संपन्न करणारे आहेत, यज्ञात होमहवन देणारे आहेत, सोमरस देणारे आहेत, त्यांना ते भक्त, ते साधक स्वर्गात झटपट जाऊन पोहोचलेले आहेत. म्हणून ह्या देवाची भक्ती अत्यंत महत्वाची आहे. ज्याप्रमाणे नद्यांना विचारलं, बा नदेव आम्हाला मीठ द्या, कुठल्या नद्या मीठ द्या तयार होते, आम्ही समुद्रात मिळालो मग आम्हाला मीठ मिळेल. पण काय काय नद्या त्या म्हणल्या, बघा तुम्ही बाग लावा, बगीचा लावा, सगळं ऐश्वर्य संपन्न, गुरं वास सगळं संपन्न तुम्हाला मिळेल, पण मीठ मिळणार नाही. आम्ही समुद्रात मिळालो मग आमच्या पाण्यापासून मीठ होईल, ते तुम्ही घ्या. पण काही काय नद्या संपन्न असून त्या समुद्रात मिळाल्याच नाहीत. आणि समुद्राला मिळाल्याच नाहीत. आणि त्या समुद्राला न मिळाल्यामुळं त्यांच्यात मीठ तयार झालं नाही, म्हणजे ब्रह्मतत्व त्यांना आलंच नाही. त्यांची भक्ती करणारे, त्यांचे भक्त हे सगळे वाया गेले. 7 नद्या जे गंगा, यमुना, सरस्वती, तापी, नर्मदा, या ज्या भक्ती आहेत सर्व, तशा प्रकारचे 7 देव जे 7 मार्गाचे, हेच आपल्याला पूर्णत्वाने. कोणते देव? गणपती, ब्रह्मदेव, विष्णू, शंकर, इंद्र, दत्त, इंद्र, सूर्य, दत्त आणि विराट, हे 7 देव जे आहेत हेच फक्त आपल्याला मूळ ठिकाणी घेऊन जाणार आहेत, बाकीचे कोणी घेऊन जाणार नाहीत. आणि मग ते 33 कोटी देव हे सगळे आता आम्ही ते आपल्या स्वर्गात गेलेले आहेत, बाकी देव आपल्या आश्रमात बसलेले आहेत. आता आपला प्रवचनाचा विषय
दृष्टांत नाही, प्रत्यक्ष तत्व आणि अनुभव आधारलेला आहे. प्रत्यक्ष काय घडले ते मी तुम्हाला सांगितलं. त्या देवांचा परिसराचा निरोप सांगितलाय की मी स्वतः परिश्रमला अविनाश आहे, शाश्वत आहे, माझा कधी नाश होत नाही. तुम्हाला मी भगवंत दिसलेलो आहे. समजा सांगा, ज्याला पाहिजे तरी पवमान सोम म्हणजे सोमरस पिऊन अभ्यास करा, शरीर शुद्ध करा आणि मला भेटायला आणि पहा. गडबड करायचं का फुकट वरडायचं काही काम नाही. ओम श्री अमृत ओम श्री रामलिंग महाराज के जय. हयग्रीव गोनदी गंगा मैया के जय. सर्वांचा एकच परमेश्वर एकम सत श्रीवच्छक्षा भगवंत सहस्र शीर्षा पुरुषः सहस्रपात सवृत दशांगुलम स्वयंभू विश्वराजा श्यामृत महाराज की जय. जगात आणि महाराष्ट्रात 5वं महाशक्ती निर्माण स्वयंभू शक्ती निर्माण करणारी महापंचसागरेश्वरी दुर्गा माता की जय. काळभैरव की जय. शनीश्वर महाराज की जय. खंडेश्वर की जय. हनुमंत की जय. सर्व देवदेवता की जय. साधू संतन की जय. सर्व समाजाचा विकास हो, पूर्ण अवस्थेत जाऊ, कल्याण असो. हरिओम दत्त. ओम शांती शांती.